नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण एक सामाजिक फील्डवर काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आपल्यासोबत आहे। डॉक्टर संजय महादेवराव सोनवणे हे आयुर्वेदिक औषधं देऊन सर्वसामान्य रोगानं ग्रस्त झालेल्या लोकांना दुरुस्त करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि कसलंही नुकसान नाही। कारण झाडपाल्याची औषधं म्हणजे भावी काळातले जुने औषधं देऊन रोगी नीट करण्याची जी पद्धत आहे ती आजही समाजामध्ये चांगली आहे, लोकांना गुण येतात। पण आपण त्यांच्यासोबत आता सरकारी दवाखान्यात असू द्या, जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून असू द्या, जे शालेय विद्यार्थ्याला औषधं दिले जातात, जी लस दिली जाते आणि रोगी माणसावर सरकारच्या माध्यमातून जे औषध उपचार केला जातो, या विषयावर आपण चर्चा करणार आहेत। नेमकं काय फायदा आणि काय तोटा या विषयावर आपण बोलणार आहेत। आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय माधवराव सोनवणे साहेब। सर, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। मी थोडंसं दुरुस्ती करतो, मी आयुर्वेदिकचा डॉक्टर नाही आहे। मी नॅचरोपॅथिस्ट आहे आणि पंचगव्य चिकित्सक आहे। ते देशी गाईच्या गोमूत्रापासून जे पंचगव्य मिळतं गाईपासून, त्याच्यापासून औषधं निर्माण करून आम्ही लोकांना पारंपरिक पद्धतीनं सगळ्या चिकित्सा देऊन यशस्वीरित्या त्यांना आम्ही दुरुस्त करतो। आता मुद्दा जो तुमचा होता की ते लसीकरण म्हणा किंवा औषधासंदर्भातला, तर सध्या एक 13-14 वर्षाच्या वयातील मुलींना HPV वॅक्सिन म्हणजे सर्वायकल कॅन्सर होऊ नये यासाठी सरकारच्या वतीने एक अभियान राबवलं जात आहे आणि सदर अभियान हे राबवत असताना शाळा, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून राबवलं जात आहे। परंतु या अभियानाची आम्ही थोडीशी खातरजमा करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला। जिल्हा अधिकारी असतील, जिल्हा परिषद CO असतील, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला समर्पक असं काही उत्तर मिळालं नाही। परंतु जनतेला आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जरी सरकारचं असेल तरी आपण या योजनेमधली खात्री करून घेण्यासाठी सदर वॅक्सिन हे सुरक्षित आहे का यासाठी शासनाचे जे प्रतिनिधी, मग शाळेचे मुख्याध्यापक असतील, आरोग्य अधिकारी असतील किंवा अन्य कुणी असतील, यांच्याकडून हमीपत्र घ्या, जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांनी, का तर ती सुरक्षित आहे असं सरकार जर भारतभर सांगत असेल तर त्याची हमी देणं देखील जबाबदारी सरकारची आहे। तसंच त्याचबरोबर शाळेमधून आत्ता यापूर्वीचं जे काही वॅक्सिनेशन झालेलं आहे किंवा कुठले औषध वितरण झालं आहे त्यामध्ये पालकांना काही माहीत नसतं, पालकांना बोलवलं जातं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हातात एक कागद ठेवतात की तो कागद असा असतो की कन्सेंट पेपर, म्हणजे तुमची सहमती आहे, जी काही आम्ही यांना औषध देतो आहे आम्ही मनानं देत नाही सरकार म्हणून किंवा आरोग्य विभाग म्हणून, तुम्ही तुमच्या स्वतःनं घेताय असा त्या कन्सेंटचा सहमतपत्राचा अर्थ आहे। मग मला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, जर सरकार जनतेची एवढी काळजी घेत आहे तर सरकार आमची कन्सेंट का घेत आहे, आणि जर हे सरकार अभियान जनतेच्या आरोग्य हितासाठी राबवत असेल तर सरकार हमी का देत नाही आहे, हा आमचा प्रश्न आहे आणि तो जनतेनं तुमच्या माध्यमातून ऐकावा। मला सांगा, हे औषध जे तयार करत आहे ते भारत सरकारची परमिशन किंवा डॉक्टरची परमिशन, विद्वानाची परमिशन घेऊनच औषध तयार होतात आहे ना? हो, मेडिसिन। हो, मग ते मेडिसिन तयार झालेले त्याच्यावेळी वेगवेगळ्या प्रक्रिया करून ते औषध तयार झालेलं असते आणि 100% लोकांना या औषधाचा निश्चित फायदा होईल आणि हा माणूस रोगमुक्त होईल असं त्यांनी ठरवलेलं नसतं का? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे। यासाठी आम्ही जे सरकारचे जबाबदार अधिकारी असतील, मंत्रालयामधील आरोग्य विभाग असेल, यांना आम्ही जवळजवळ एक 6 महिन्यापूर्वीच विचारलं की HPV वॅक्सिन संदर्भात महाराष्ट्र सरकार म्हणून आपण काही संशोधन केलेलं आहे का? तर त्यांनी त्याच्यावर आम्हाला उशिराकानं उत्तर दिलं। त्यांनी सांगितले की HPV वॅक्सिन संदर्भात आम्ही कुठलंही संशोधन केलेलं नाही असं माझ्याकडे लिखित आहे। पत्र आहे तुमच्याकडे? हो, पत्र आहे, आता दाखवू शकतो मी। तर याच्यामध्ये मग त्यांनी फक्त शाब्दिक जो खेळ असतो कायद्याचा तो त्यात वापरला आहे की खाजगी संस्थांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे, तुम्ही ऑनलाईन जाऊन तपासू शकता। मग माझा दुसरा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे, जर सरकार नावाचं जर आपण जे सिस्टम स्वीकारलेलं आहे तर आम्ही खाजगीला का प्राधान्य देतो? आणि मग सरकार जर करत नसेल तर ती विभाग बंद करा आणि खाजगीच्या ताब्यात देऊन टाका। बरोबर, माझं काही चुकत असेल तर आपण दुरुस्त करा या बाबतीत। करेक्ट। म्हणजे सरकारनं जर हे तयार केलं असेल
हां. तर ते वापर करण्यासाठी खाजगी संस्थेला का परमिशन दिली? सरकारनं तयार केलेलं नाही हां. आहे कोणी हे केलं? खाजगी संस्थेनं केलेलं आहे. हां. आणि थोडंसं आमच्याकडे आणखीन तेवढे डिटेल्स आलेले नाही, परंतु बिलगेट्सची कंपनी आहे ही वॅक्सिन तयार करणारी, असं ऐकलेलं आहे मी. बर बर. त्याचे आम्ही थोडं आणखीन कागद गोळा करतोय, परंतु सरकारनं याच्यामध्ये कुठलंही केलेलं नाही. मग आम्ही सरकारचे प्रतिनिधी जे जिल्हाधिकारी असतात त्यांनी तातडीची बैठक आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जी घेतली 4 तारखेला, त्यानंतर आम्ही त्यांना पत्रव्यवहार करतोय केलेला आहे की बाबा तुम्हाला एवढी जर काळजी जनतेची आहे, तुम्ही सगळे जिल्ह्यातले अधिकारी एकत्र येऊन बैठका घेता आहे शासनाच्या वतीनं, तर मग तुम्ही त्याची शाश्वती देण्यासाठी आम्हाला जे काही मेडिकल जर्नल, एखादी लस किंवा औषध तयार करायचं असेल तर त्या मेडिकल जर्नलचा रिपोर्ट लागतो, तो रिपोर्ट आम्ही मागितलेला आहे. ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करा हे आम्ही त्यांना मागणी केली आहे. आणि याच प्रकरणामध्ये 2013मध्ये आपल्या राज्यसभेमध्ये एक कमिटी नेमली होती, SP वॅक्सिनचे दुष्परिणाम काय आहेत. आणि आपले गुजरात आणि तेलंगणा राज्यामध्ये याच्यामध्ये 4 ते 5 हजार मुलींना प्रयोग केला आणि त्या दगावलेल्या आहेत. अरे बापरे. हा रिपोर्ट आपल्या राज्यसभेमधला आहे भारत सरकारचा. बर. एवढं असून देखील आम्हाला थोडंसं भ्रामक सांगून सरकार योजना करत आहे. आणि मला याच्यात आणखीन सांगायचं आहे की आपल्या जिल्ह्याचे जे काही CEO आहेत त्यांनी तुळजापूरच्या दौऱ्यावर आल्यावर सांगितलं की प्रोटेक्टिव्ह आहे, म्हणून मी आज जिल्हा परिषदमध्ये जाऊन त्यांना मी नोटीस दिली आहे की मला याचं तुम्ही सविस्तर उत्तर द्या. तुम्ही बोलला जबाबदार अधिकारी आहात, ते मी मागितले त्यांना दिले ना, आता भेटून आलो मी त्यांना. मग हे सगळं होत असताना आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला काल पंचायत समिती तुळजापूरसमोर सांगितलं जनतेसमोर की तुम्ही ही लस सरकार फ्रीमध्ये देत आहे, बाजारात 4,000 रुपयाला आहे, आम्ही फ्री देतो. कोणती लस आहे म्हणलं तुम्ही? HPV वॅक्सिन म्हणजे ते सर्वायकल कॅन्सर होऊ नये. आता हा कुणाला होतो? एक काही संशोधकाचं मत असं आहे की ज्या सेक्स वर्कर आहेत त्यांना होतो, परंतु ते 50च्या वयाच्या दरम्यान होतो आणि तो मनानं दुरुस्त होतो, असे काही संशोधक आहेत, असे काही नामवंत डॉक्टर सांगतायत. आणि यांनी काय सांगतायत की आता आपल्या मुली काही सेक्स वर्कर आहेत का आपल्याला द्यायला? आता हे पालकांनी विचार करण्याची गरज आहे तुमच्या माध्यमातून. बरोबर आहे, बरोबर. मग आम्ही देतोय हे आम्हाला झाकून ठेवलं जात आहे, तर याचा उघड व्हावं. आमचा विरोध नाही या अभियानाला, हे अभियान पारदर्शक असावं, शासनानं कुठलीही गोष्ट अंधारात ठेवू नये हा आमचा म्हणणं आहे. मुलीच्या पालकांना विश्वास आला पाहिजेत. हो. तशी गॅरंटी सरकार देत नाही. घ्यावी. मग सरकार गॅरंटी घेत असतं तर आमच्या पालकांचं कन्सेंट का घेत आहे? कन्सेंटचा अर्थ काय? सहमती. जे काय होईल तुम्ही गॅरंटी घेत नाही असा प्रश्न विचारला का सरकार? हो, विचारला की. तर ते काय म्हणले शिव? काय म्हणले? उत्तर दिलं नाही, म्हणले लिखी द्या. आम्ही लिखी दिले. आम्ही आता जिल्हाधिकारी आणि COना पत्र दिलेलं आहे, नोटीस दिली आहे. तुम्ही आरोग्य अधिकारी ही चर्चा केली का? हो, त्यांना दिलंय. हरदास साहेबांना चर्चा केली? नाही, साहेबांनी बोललेत. मी थेट त्यांच्याशी नाही बोललो, मला COनाच हे केलं ते. बर. आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समोर आम्ही दोन समक्ष भेटलेलो आहोत. मी माझं काय म्हणणं आहे, आता CEOचं म्हणणं काय आले म्हणणं? त्यांनी सांगितलं की हे खात्रीशीर आहे, मी तुम्हाला आमच्या HODला हे करून सांगतो. काल बोलताना तसं नव्हतं. त्यांच्या विभागाचं पत्र दिले का तुम्हाला? आता ते खात्रीशीर आहे? हो, देतो म्हणलेत, परंतु ते उत्तर येणार नाही आहे. बर. हे मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो. उत्तर आलं, गॅरंटी घेऊ शकत नाही. अहो, उत्तर जर आलं गॅरंटीचं तर जिल्हा परिषदमध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नाक घासतो मी सगळ्यांच्या समोर. ही तुम्हाला आज मी या माध्यमातून सांगतो. म्हणजे गॅरंटीनं औषध घ्या म्हणतात, हो, पण या जबाबदारी घेत नाही. गॅरंटी जबाबदारी घेत नाहीत. मग जबाबदारी जर सरकार घेत नसेल तर का राबवायचं? सर्वसामान्य पालकांना मुलीच्या बाबतीमध्ये हे औषध का स्वीकारावं? आता मुलींच्या पालकांच्या बाबतीत काय झालं असतं की सरकार वय मर्यादा किती आहे मुलीची? साधारण एक 8वीतल्या मुलींचं आहे, म्हणजे 13-14 असं काहीतरी वय दिलंय त्यात. पहिला टप्पा त्यांचा तो आहे. म्हणजे ते नुकतीच वयात आलेली मुलगी असते आणि तिला मासिक धर्म जो नैसर्गिक येत असतो तो येण्याचा काळ असतो तो. आणि त्याच्यात जर हे होत असेल तर मला गरज आहे याच्यावर सरकारनं पारदर्शकता दर्शवायची. त्या मुलीला काय झालं तर, पाळी बंद झाली तर, होय, तर ते जबाबदार कोण? आणि आमचा पालक भोळा आहे हो. सरकार म्हणजे मायबाप समजून काय करतो, विश्वास ठेवतो आणि सगळं ऐकतो. त्यामुळे ही अडचण येते तुमच्यासारख्या. तुम्हाला काय काय अडचणी येतात वाटते बरं? आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मुलींना धोका होईल असा जे संशय आहे तुम्हाला, त्या अडचणी काय काय येतील आणि सरकारनं जबाबदारी काय घ्यावी? काही संशोधकाच्या मते सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बरंच व्हायरल होते की त्यांचं मत असं आहे की यामुळं मुलींना भविष्यामध्ये जाऊन गर्भधारणा होण्याची संभावना कमी आहे. गर्भाशयाचे कॅन्सरचे ह्यांनी सांगतायत कॅन्सर होणार नाही, परंतु त्या तज्ज्ञांचं मत येतं की हे कॅन्सर दिल्यावर होईल असं रिपोर्टिंगमध्ये आहे बऱ्याच. बरं. आमचं म्हणणं आहे सोशल मीडिया खोटा आहे. मग जे संबंधित शासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद CO असतील संबंधित, यांनी आम्हाला खात्रीशीर कागद द्यावा. आता सोशल मीडिया खोटा आहे असं जर तुम्ही समजत असाल? नाही, मी नाही समजत.
तर आता खोट्या सोशल मीडियाला तुम्ही मुलाखत नाही, 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 आणि नाही. तुम्ही तर प्रामाणिकपणाने दिलात आणि ती खरी मुलाखत आहे. हो, हो. त्याला कुणी नाकारू शकत हो, नाही. हो. मग सोशल मीडियावरच्या बातम्या खोट्या कशा काय? नाही नाही, बातम्या खोट्या नाहीत. हा, त्याचं क्रॉस चेकिंग होणं गरजेचं आहे. क्रॉस चेकिंग, आता ही चेकिंग आहे. हो. आता मी उद्या हरदास साहेबाला, होय. आरोग्य अधिकाऱ्याला हो. विचारणार आहे प्रश्न होय, होय. की तुम्ही हमी पत्र देणार आहात का? का? सीओला विचारणार आहे, होय. तुम्ही हमी पत्र घेणार आहेत का? होय. की जर समोरच्या मुलींना काय दगाफटका झाला तर याचा जबाबदार कोण? हे आम्ही त्यांना पण प्रश्न विचारतो. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही मला प्रश्न आणि सांगा. यालाच प्रामाणिक पत्रकारिता म्हणायचं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे हो. की मी त्यांना तर विचारणार होय. की बाबा या मुलीला दगाफटका झाला, हिचे जीवन उद्ध्वस्त झालं तर ह्याची आम्ही कोण घेणार? होय. असं मी त्यांना हो, विचारणार. नक्कीच. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे की हे सरकार वॅक्सिन देऊन हं. मुलींना भावी काळामध्ये कॅन्सर होऊ नये हो. याची सरकार जर दक्षता घेत असेल बरोबर. तर ती खरीच वॅक्सिन हं. कॅन्सर दूर करण्याची आहे का? हा, असा माझा प्रश्न तुम्हाला आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. हं. जर सरकार आमच्या मुलींचं किंवा जनतेचं काळजी घेत असेल आणि सरकारवर जनतेचा विश्वास आहे, कुठलंही सरकार असू दे, आपलं कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही आहे, तर त्या सरकारनं हमी का घेऊ नये? बरोबर. जे तुम्ही अभियान राबवता, जे वॅक्सिन देणार आहेत, खुलेआम येऊन सांगा ना की आम्ही गॅरंटी घेत आहोत. आतापर्यंत कितीदा पत्र व्यवहार तुम्ही केलाय? बऱ्याचदा झालंय. आम्ही आता वर्षे 2 वर्षे किती वर्षापासून? वर्षापासून पाठपुरावा करतो आणि हेच नाही, अनेक विषयात करतो आम्ही. आता वर्षभरात अनेक विषयात अपर आय डी संदर्भात पाठपुरावा केला. ही वॅक्सिन तयार करणाऱ्या बाबतीमध्ये संशय आहे हो. की सर्वसामान्य जनतेला धोका होण्याची शक्यता आहे, सरकारने याची हमी घ्यावी असं वेळोवेळी तुम्ही विचारलं. आमचा सरकारला विरोध नाही आहे. विरोध नाही, मान्य केलेलं आहे, पण त्याची हमी घ्यावी. ज्या गॅरंटीवर तुम्ही औषध देतात ती समोरचा पेशंट दूर होणार आणि यांना आयुष्यात कधी धोका होणार नाही नाही. हा. अशी हमी घ्या असं म्हणणं आहे. हो, हो. आता तुमचं मत, माझा प्रश्न आहे, या सरकारनं, आरोग्य विभागानं, CEO महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यानं कसलंही उत्तर तुम्हाला दिलं नाही किंवा सर्वसामान्य जनतेची हमी घेतली नाही. तुम्ही यावर आव्हान काय करणार जनतेला आणि आरोग्य विभागाला, सरकारला, मंत्री महोदयाला? सर्वप्रथम जनतेला जे सांगायचं आहे, सरकार हे तर आपलंच आहे, आपल्यापैकीच लोक गेलेले असतात, परंतु त्या ठिकाणी सरकारवर अविश्वास तर अजिबात नाही आहे. परंतु सरकार जी गोष्टी आमच्यासाठी हिताच्या म्हणून आणत आहे त्याची गॅरंटी का घेत नाही हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे जनतेला आमचं आव्हान आहे, सरकारनं ही जबाबदारी स्वीकारावी. आम्ही आम्ही 2-2 लस घ्यायला तयार आहेत. समजा एखादी मुलगी, एखादा पुरुष हां, हे लस घेऊन काही दिवसात होऊ नये तसं ईश्वराला प्रार्थना आहे. हो, तसंच. पण दुर्दैवानं एखादा जर माणूस दगावला तर सरकारनं काय हमी घ्यावी आणि त्या नुकसान झालेल्या कुटुंबाला काय भरपाई द्यावी, काय सांगाल बरं तुम्ही? आता महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही. कसं होतं की काय भरपाई देऊन एखादा दगावला तसं होऊ नये. काय करोड रुपये दिले तरी काय ती भरती होणार आहे का? होणार नाही. परंतु फुल नाही फुलाची पाकळी. सरकार जर जबाबदारी स्वीकारत असेल, त्यांना जर देशाच्या नागरिकांची काळजी असेल तर त्यांनी त्याचं ते डिक्लेअर करावं की आम्ही त्याची काय नुकसान भरपाई देणार आहोत. रकमेत असेल म्हणजे मानसिकतेतून भरून निघू शकत नाही आहे, निघत नाही. परंतु ते आहे. जसं उदाहरण झालं की कोविडच्या काळामध्ये वॅक्सिनेशन देऊन लोक दगावले गेले, त्यावेळेला पण असंच झालं की सुरक्षित आहे. आज सुप्रीम कोर्ट सरकारला आदेश काढतं आहे की ज्या वेळेला ज्यांना कोविडच्या वॅक्सिन घेऊन मृत्यू पावलेले लोक आहेत अशांना नुकसान भरपाई द्या. परंतु तुमच्या माध्यमातून सांगतो की सरकारचा शाब्दिक जो छळ आहे की त्यावेळेला आमची कन्सेंट घेतलेली असते, भीतीच्या पोटी लोकांनी ते दिलेले असते. कोर्टामध्ये हे केस टिकत नाही का, तर तुम्ही स्वतःहून घेतलेले आहे असं त्यात लिहिलेलं आहे. त्यामुळं कोर्टात केस टिकत नाही आहे. तरी देखील आपल्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांची सामाजिक जबाबदारी स्वीकारून आता ते आदेश काढलेला आहे किंवा ज्यांनी त्यांचा कोविडनं मृत्यू झालेला आहे तर त्यांना नुकसान भरपाई द्यावी. परंतु या माध्यमातून सांगू इच्छितो, सन्मान्य सुप्रीम कोर्टाने जरी सांगितलं असलं तर टेक्निकली कागदावर मृत्यू कोविडनं झालेला एक देखील सिद्ध होत नाही आहे. खरं आहे. म्हणजे तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं, आता असा एक देशामध्ये चाललेला कार्यक्रम आहे. सोनवणे साहेब, जनजागृतीचे कार्य फार चांगल्या पद्धतीने करतात तुम्ही, की जेणेकरून एकही माणूस दगावू नये ही तुमची तळमळ आहे. होय, कारण एक माणूस दगावणे म्हणजे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आणि महाराष्ट्र सरकारला, आरोग्यमंत्र्याला आणि आरोग्य विभाग प्रशासनाला काय आव्हान करणार शेवटचं सांगा.
शेवटी मी एवढं सांगेन की जनतेने जे अभियान चालू आहे ते स्वतः जागृत होऊन संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी असतील किंवा शिक्षण विभागाचे अधिकारी असतील शाळेतून येणारे, त्यांना त्यांच्याकडून हमीपत्र घ्यावं, तरच वॅक्सिनेशन करावं. तुम्ही कन्सेंट देऊन घेऊ नका, तुम्ही पायावर दगड घालून घेत आहात, हाच माझा महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न आव्हान आहे. हो. महाराष्ट्र सरकार आणि सरकारनं जनतेच्या भावनेशी न खेळता, जनतेला भयभीत न करता, जे रोग भयानक आहे वगैरे वगैरे, याची जे संशोधनात्मक कागद आहेत हे सरकारनं संशोधन केलं आहे का, त्याच्याला शिक्कामोर्फत झाला आहे का, भले खाजगीतलं असू देत, तर त्याचे आम्हाला कागदपत्र जनतेला दाखवावीत. माझे अजून एक प्रश्न आहे संशयास्पद. हो. की जसं जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, नगरपालिकेच्या शाळा आहेत, या शाळेमध्ये शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, गोरगरिबाचे लेकरं आहेत, आणि जे शाळा तयार करतात हां, ते जे मंत्री महोदय, प्रशासनातले अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांचे लेकरं इंग्लिश मिडियममध्ये घालतात. होय होय होय. है ना. आता माझं असं मत आहे की तुम्ही यांना प्रतिप्रश्न असा केलाय का तुमच्या लेकराला अगोदर वॅक्सिन द्या आणि मग पुन्हा सर्वसामान्य जनतेला वॅक्सिन द्या, कारण तुमचं लेकरू जेवढं प्रिय तुम्हाला आहे तेवढंच लेकरू आम्हाला सुद्धा प्रिय आहे. तुमच्यापासून सुरुवात करा, असं काय म्हणणं आहे? मुद्दा चांगला तुम्ही मांडलेला आहे, म्हणजे विचारलेला आहे. सर्वप्रथम मला या माध्यमातून असं सांगायचं आहे की आरोग्य विभागाची प्रत्येक योजना राबवणं हे शाळेचं काम नाही आहे. शाळेचं काम आहे शिक्षण देण्याचं. कुठलाही रोग आला काय आला, शाळेत आरोग्य विभाग त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे आपल्या राज्यामध्ये. बरोबर. त्यांनी तो जनजागृती प्रचार करून ते पालकांना सांगावं. शाळा ही आमचा कलेक्ट केलेला डाटा घेऊन आरोग्य विभागाला देते आहे, ही सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार बेकायदेशीर आहे, कंटेंट ऑफ कोर्ट आहे हे. सुप्रीम कोर्टात 2018 निकाल आहे. तरी हे जे सगळं आहे, तर आमचं म्हणणं, तुम्ही जो म्हणलेला प्रश्न आहे की जे उच्चवर्णीय ज्याला म्हणतो आपण आणि ग्रामीण भागातले म्हणतो, ज्यांनी हे स्वीकारलेलं आहे, सुरुवात केलेली आहे, त्याने त्यांच्या मुलीला अगोदर द्यावं आणि मग आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना द्यावं, असं तुमच्या माध्यमातून मी सांगतोय. आणि आपण आम्हाला ह्या विषयाला जनजागृती करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आपल्या चॅनलचे आभार, धन्यवाद. तर हे आहेत संजय महादेवराव सोनवणे साहेब. सामाजिक तळमळ कशाला म्हणतात हे यातून कळत आहे. माझं लेकरू मला जेवढं प्रिय आहे तेवढंच प्रिय मंत्री महोदयाला त्यांचं लेकरू आहे. आता आमच्या मुलांना जर वॅक्सिन देत असाल तर याद राखा, आमचं लेकरू काय वाऱ्यावर जन्मलेलं नाही. आम्ही सुद्धा कष्टानं, आम्हाला जेवढं प्रेम आहे तेवढं तुम्हाला आहे. तुमच्या मुलीला अगोदर वॅक्सिन द्या, तुमच्यापासून सुरुवात करा आणि मग आमच्या, आणि ते पण आमच्या समोर द्या. जे आम्हाला वॅक्सिन द्यायला यायलेत त्या अधिकाऱ्यानं आपली मुलगी, आपल्या मुलाची मुलगी, आपल्या नातवंडाची मुलगी, आमच्या भावकीची मुलगी, कुठलीही मुलगी तुम्ही स्वतः घेऊन या, तुम्ही वॅक्सिन द्या, तुम्ही हमी घ्या. या औषधाने, या वॅक्सिननं तुमचं जर लेकराला काही कमी जास्त झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकार निश्चित घेईल, आरोग्य विभाग घेईल, जिल्हाधिकारी घेतील, जिल्हा आरोग्य अधिकारी घेतील, जिल्हा परिषदचे CEO घेतील. अशी हमी घ्या, पत्र द्या हमीचं, आणि मगच ही योजना चालू करा. कारण आम्हाला वॅक्सिन घेऊनसुद्धा धोके झालेले हजारो उदाहरणं आपल्या समोर आहेत. कोरोनातले उदाहरणं आहेत. घरं उद्ध्वस्त झाले, माणसं मेले, पण ज्याच्या घरामध्ये माणूस मेला ते घर उद्ध्वस्त झालं, त्याच्याकडं कुणीही पाहिलेलं नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारनं जबाबदारी घ्यावी आणि मगच सर्वसामान्य जनतेच्या मुलांना वॅक्सिन द्यावी, अशा पद्धतीचं वक्तव्य आणि आव्हान डॉक्टर संजय महादेवराव सोनवणे साहेबांनी केलेलं आहे. आणि किमान वर्ष ते 2 वर्ष आम्ही याचा पिछा करतो. आम्हाला हमीपत्र द्या. कोणीही अद्याप हमीपत्र दिलेलं नाही. का दिलं नाही याचं आरोग्य अधिकारी, जिल्ह्याचे CEO, महाराष्ट्र आरोग्यमंत्री यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मगच महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या योजना राबवाव्या, असंच आव्हान सोनवणे साहेबांनी केलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी साहेब आणि CEO जिल्हा परिषदेचे नेमकं काय करतात याकडेच लक्ष सर्वसामान्य जनतेचं आहे. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक.
या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे, खोटे ते खोटे. का? आपल्या जीवनाशी खेळणाऱ्या सरकारला जॉब विचारायला शिका. खरं का खोटं हे पडताळून बघा आणि मगच आपल्या लेकराला सरकारच्या ताब्यात द्या. कारण सरकारनं आपल्या लेकराची हमी जर घेत असेल तर निश्चित वॅक्सिन घ्या, आणि जर हमी घेत नसेल तर विचार करा. एवढेच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.